करण्यासाठी अमितजी ठाकरे यांना आज आपण क्रॉस फायरमध्ये आमंत्रित केलेलं आहे. अमितजी, मला वाटतं क्रॉस फायर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तर सुरूच आहे, मात्र आज जी प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत त्याची उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात? नेहमीच म्हटलं तुम्हाला. बरं, मुंबई महापालिकेसाठीची जी तयारी आहे, शिवगर्जना आम्ही ऐकली आणि त्यानंतर मुंबई असेल, महाराष्ट्र असेल किंवा हिंदुस्थान ज्याला आपण म्हणतो, तो अदानीस्तान होणार ही जी भीती काल दाखवण्यात आली त्याची सत्यता काय आहे? ते जे ग्राफिक्स काल दाखवण्यात आलं, जमिनी विकल्या गेलेल्या आहेत, घशात घातल्या जात आहेत, त्या संदर्भातली काय इनसाइड स्टोरी मला तुमच्याकडून ऐकायला मिळणार? इनसाइड स्टोरी तुम्हाला काल दिसली की आपल्याकडे 2014 मध्ये अदानींकडे किती जमिनी होत्या आणि आता किती वाढल्या गेल्या आहेत. बरं, एवढ्या एकाच व्यावसायिकडे एवढी मेहरबानी कशाला? जेव्हा आपल्याकडे नाशिकमध्ये सत्ता होती तेव्हा मला वाटतं आनंद महिंद्राजी असतील किंवा रतन टाटा सर असतील, हे सगळे येऊन गेले होते. सीएसआर फंडातनं कामं केली. एका माणसावर एवढी मेहरबानी कशाला? एवढंच आम्हाला विचारायचं की ही कसली दादागिरी चालू आहे? पण महायुतीकडून तुम्हाला उत्तर मिळेल? महायुतीकडून तुम्हाला उत्तर मिळेल असं वाटतं? तुम्ही पण विचारलं पाहिजे ना पत्रकार म्हणून. निश्चित मला वाटतं की तुम्ही पण विचारलं पाहिजे की हे काय चालू आहे. कालचा मी पण व्हिडिओ, मी जसं बोललो तसं की मी साहेबांचे कधी लावरे तो व्हिडिओ जो असतो मी कधीच बघत नाही, कारण मला तो सभेच्या वेळेला बघायची माझी उत्सुकता असते. पण काल मी बघून घाबरलो की अशा प्रकारे जर महाराष्ट्र किंवा मुंबईला जर गिळण्याचा एक डाव चालू असेल तर मला वाटतं कुठेतरी आपण पेटून उठलो पाहिजे. सत्ता एकाच्या हातात, उद्योगधंदे एकाच्या हातात, दोन लोक आपले शहर आणि आपलं राज्य चालवणार म्हणजे काय? कधी इच्छा झाली तरी वीज बंद, कधी इच्छा झाली तर पाणी बंद, त्यांच्या हातात सगळं असणार म्हणजे काय? मग विरोधी पक्षांच्या हातात तुम्ही काहीच नाही सोडलंय. कोण थांबवणार तुम्हाला? मला वाटतं ही निवडणूक कुठेतरी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे आणि मला वाटत नाही की जर हुकुमशाही जिंकली तर 2029 मध्ये काय चित्र असेल मला माहित नाही. बरोबर आहे. बरं, आम्ही लोकसभा निवडणुका पाहिल्या, विधानसभा निवडणुका पाहिल्या, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खास करून स्थानिकच्या ज्या वेळेला आपण विचार करतो, लोकशाहीच्या स्तंभाप्रमाणे किंवा लोकशाहीच्या नियमाप्रमाणे कुठेतरी सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तरच सर्वसामान्यांना न्याय मिळतो असं म्हटलं जातं. मात्र केंद्रात तेच आहे, राज्यात तेच आहे, आता महापालिकेचं इकडे ते नसतील. कारण दोन भाऊ एकत्र आल्यानंतर मला वाटत नाही इकडे मला वाटत नाही इकडे फक्त शिवशक्तीची ताकद असेल आणि मला वाटतं एक उद्धव साहेब आणि राजसाहेब यांचा महापौर बसेल आणि तो मराठी बसेल, ही माझी अपेक्षा आणि मला वाटतंय. बरोबर आहे. आणि त्याच कारणासाठी ज्यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आले, बरोबर, परिवाराला काय वाटतं हे तर अनेक वेळेला महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मात्र अमितजी, एक युवा नेतृत्व म्हणून, कारण पुढच्या काळामध्ये 2029ला जेनझी टार्गेट होणार, ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही युवांचं प्रतिनिधित्व करता, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातल्या युवा जनतेला नेमकं काय अपेक्षित आहे आणि कुणाचं सरकार अपेक्षित आहे? केवळ मुंबई नव्हे, 29 महापालिका. कोणाचं सरकार अपेक्षित आहे हे मी नाही सांगू शकणार, पण माझी एवढीच इच्छा आहे कुठेतरी नेपाळच्या दिशेने नको जायला. कारण ज्या प्रकारे गोष्टी चालू आहेत, आपण AQI असेल, आपण पोल्युशनला अशा प्रकारे मला वाटतं इग्नोर करतोय की जणू काय नाहीच होत आहे. मला माहिती आहे की मुंबईमध्ये अशा सुसंस्कृत ठिकाणी मला वाटतं की पाण्याचा प्रश्न किंवा एवढ्या डेव्हलप ठिकाणी पाण्याचा प्रश्न अजून चालू आहे. या शहरामध्ये जो आपला फायनान्शियल कॅपिटल बोलला जातो, तिकडे पाण्याचा प्रश्न चालू आहे. तिकडे पण मला वाटतं की तुम्हाला प्रदूषित हवा मिळते. हवा ही काय लक्झरी नाहीये, हे तुम्हाला मिळालंच पाहिजे. हक्क आहे आपला तो. हक्क आहे आपला तो. बरं, प्रदूषित हवा मिळाल्यामुळे काय काय होऊ शकतं हे मला वाटत नाही लोकांना माहिती आहे. मग त्यांना वाटत असेल त्यांच्या लाईफस्टाईलमुळे त्यांना हार्ट अटॅक्स येत आहेत किंवा कॅन्सर होतोय किंवा ऍस्थमा होतोय, हे सगळं हवेमुळे होतं. बरं, हार्टचे स्ट्रोक्स किंवा तुम्हाला कॅन्सर ह्या सगळ्या गोष्टी हवेमुळे होतात. आणि आपले मला वाटतं की या जगात सगळ्यात तुम्ही पहिले 30 शहरं घेतली जी प्रदूषित आहेत, त्याच्यामधली मला वाटतं